तपासाबाबत अद्याप आवश्यक माहिती मिळाली नाही। उद्या अधिकारी बसवराज तेली माहिती देणार। सीआयडी एसआयटी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर धनंजय देशमुख यांची माहिती। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी बदलले। तपास पथकात बसवराज गुजर आणि अनिल गुजर यांना कायम ठेवलं। सुभाष मोठे, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार, अक्षय कुमार ठिकणे नवे अधिकारी असणार। कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये। मुख्यमंत्र्यांचा बीड एसपी सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी तपासाचा आढावा घेतला। शासनानं बीड हत्या प्रकरण गांभीर्यानं घेतलंय। कोणीही तपासातून सुटणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांसोबत संवाद साधणार। वाल्मिक कराडवर का मकोका लावत नाही? खासदार बजरंग सोनवणेंचा राज्य सरकारवर निशाणा। मुख्यमंत्र्यांसह शहांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील विरोधात सोलापूर कोर्टात दाखल फिर्यादीवर सुनावणी। एमआयडीसी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश। सुशीलनं मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप। 20 जानेवारीला पुढील सुनावणी। शिवसेनेची जवळ काँग्रेस झाली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य। निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधवांची तीव्र नाराजी। संजय राऊतांनी सिल्वर ओक निवासस्थानी घेतली शरद पवारांची भेट। दोघांमध्ये 30 ते 40 मिनिटं बैठक। मवियातील अंतर्गत वादानंतर भेटीला महत्त्व। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विनंती केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्य। परळीत सरपंच अपघात प्रकरणात टिप्पर चालक भोजराज देवकरला जामीन मंजूर। सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा टिप्परच्या धडकेत झाला होता मृत्यू। सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणामधून लाखो भाविकांची उपस्थिती। पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला प्रारंभ। महाकुंभात 1.5 कोटी भाविकांचं स्नान। संगमापर्यंत 12 किलोमीटर पायी यात्रा। 60,000 सैनिक तैनात। सर्वत्र उत्साहाचं वातावरण।